अनपेक्षित लग्नगाठ भाग 2. ट्रेन संध्याकाळची असल्याने युविका व राणी रात्री उशिरा घरी येतात. थोडं खाऊन लगेच झोपतात. सकाळी उठून राणी कॉलेज आणि युविका ऑफिसला जाते. संध्याकाळी आई पप्पांबरोबर बसून दोघी काय केलं गावी ते सांगत असतात. तोच आईला फोन येतो की 2 दिवसांनी सचिन आणि त्यांचे आई बाबा बघायला येणार आहेत. आई सगळ्यांना तसं सांगते. राणी म्हणते चला म्हणजे आता सगळं फिक्स झालं म्हणायचं, परत येणार आहेत भेटायला. युविका म्हणते तुला कसली घाई आहे ग एवढी? आणि हो, काही फिक्स नाही बरं. असं पण तो मुलगा पहिल्यांदाच येणार आहे. नंतरचं नंतर बघू. पण हे काय आहे? असं कोणी मध्येच येतं का वीकडेजमध्ये? पप्पा म्हणाले, अगं असे काय करतेस? क्रिसमस आहे, त्या दिवशी सुट्टी असेल. 2 दिवस असेच निघून जातात. युविकाला सुट्टी नसते. सकाळी ऑफिस आणि नंतर ऑफिस पार्टी असते. युविका सकाळी ऑफिसला जाते आणि हाफ डेने ती परत येणार असते. त्याच दिवशी तिची तब्येत ठीक नसते. ट्रॅव्हलिंग आणि खूप जास्त थंडीमुळे तिला खूप सर्दी झाली असते. थोडं कामावरून तीच तिच्या सिनियरकडे जाते. काय युविका, आज बरं नाही वाटत आहे का तुला? अगं मग सुट्टी घ्यायची ना. तिचे सर तिला बोलतात. हां, तेच विचारायला आले होते. काही काम नसेल तर हाफ डे घेतला तर चालेल का? सर म्हणते हो चालेल. जा आराम कर. मग आज पार्टीला पण नसणार का? युविका म्हणते, "हो सर, पण न्यू इयर पार्टीला नक्की असेल." युविका घरी येते. तिची तब्येत खूप खराब असते. थोडा वेळ आराम करून बरं वाटेल म्हणून झोपून जाते. आई पाहुणे येणार म्हणून सगळीकडे तयारी करते. 1-1.5 तास झोपून तिला थोडं बरं वाटतं, पण डोकं जड झालं असतं. ती उठून स्वतःची तयारी करायला घेते आणि आज परत साडी नेसायची आहे ह्या विचाराने तिची चिडचिड चालू असते. तसं तर तिला साडी नेसायला आवडत असतं, पण असं कुणी येणार आहे बघायला म्हणून तिला ते नको वाटत असतं. रेड आणि ब्ल्यू कॉम्बिनेशनची साडी आणि रेड ब्लाउज, थोडासा मेकअप, त्यात ती अजून सुंदर दिसत असते. तोपर्यंत तिचा मामा आणि राणी दोघं एकत्र घरी येतात. आज पाहुणे येणार म्हणून तिच्या आईने मामाला आणि काकांना पण बोलावले असते. मामा आणि राणी रूममध्ये येतात तर ती तयार होऊन बसली असते. तिला असं तयार झालेलं बघून राणी म्हणते, मामा, आज कोणाला तरी जास्तच घाई दिसते. युविका एक उशी फेकून राणीला मारते आणि मामाकडे बघून बोलते, तू हिला आधी शांत बसायला सांग. मामा म्हणते, जाऊ दे ग, ती मस्करी करत आहे. तू सांग, तुला बरं वाटते का? युविका म्हणते, हो, म्हणजे तशी बरी आहे मी. तुला तर माहीत आहे, सर्दी झाली की किती त्रास होतो ते मला. मामा म्हणते, बरं, ठीक आहे. बाकी तू तयार आहेस ना या सगळ्यासाठी? युविका म्हणते, हो. मनात विचार करत असते, आता मी नाही बोलले तर काय फरक पडणार आहे? मामा म्हणते, काय विचार करतेस? आणि त्या मुलाला काही विचारायचं असेल तर सांग मला, मी विचारेन. युविका म्हणते, काय मामा, आता तू पण असंच बोलणार का? इकडे सचिन पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीला पाहायला जाण्यासाठी खूप उत्सुक असतो आणि थोड्या वेळात ते तिथे पोहोचतात. सचिन, त्याची बहीण आणि आई-बाबा, त्याची बहीण सर्वांची ओळख करून देते आणि इथे युविकाचे पप्पा घरातल्या सगळ्यांची ओळख करून देतात. चहा-पाणी होत युविकाचे मामा सचिनला खूप प्रश्न विचारतात. तो मात्र सगळ्या प्रश्नांना खूप चांगली उत्तर देतो. थोड्या वेळाने युविकाला बोलावलं जातं. तिला त्या मुलाच्या समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं जातं. म्हणून ती तिथे बसते. सचिन तिला साडीमध्ये तयार झालेली पाहून अजूनच तिच्या प्रेमात पडतो. ती मात्र आज पण त्याच्याकडे एकदाच बघते. जेव्हा त्या दोघांची ओळख करून दिली जाते, युविका मात्र आज पण शांतच असतं. फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देते. तिला असं शांत पाहून सचिनची बहीण माया तिला बोलते, युविका, माझ्याबरोबर तू बोलू शकतेस. आज आपण पहिल्यांदाच नाही भेटत आहोत. त्यावर युविका फक्त हसते. मग युविकाचे मामा त्यांना बोलतो, तुम्हाला दोघांना काही बोलायचं असेल तर तुम्ही दोघं बाहेर भेटून पण बोलू शकता. मला वाटत नाही तुम्ही इथे सगळ्यांसमोर बोलाल. बरोबर ना युविका? ह्यावर सगळे मस्त हसतात आणि त्या दोघांचं भेटून काय ते ठरवून बोलून सर्व निघून जातात. असे 4-5 दिवस निघून जातात. सचिन एका मीटिंगसाठी परत ठाण्यात येणार असतो. त्या दिवशी ते दोघं बाहेर भेटील असं ठरतं. म्हणून त्याचे नंबर एक्सचेंज होतात. युविका त्याला ऑफिसनंतर संध्याकाळी 6ला भेटणार असते. पण नेमकं त्याच दिवशी संध्याकाळी ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग असते, जी 4 वाजता चालू होते आणि 5:30 झाले तरी चालू असते. सचिनची मीटिंग लवकर संपते म्हणून तो ठरल्या ठिकाणी लवकर पोचतो आणि तिला कॉल करतो. पण ती काही फोन उचलत नाही. आधीच त्याच्या मनात खूप काही प्रश्न असतात. कारण त्याने ज्या मुलीला गणपतीपुळेला पाहिलं असतं, ती बिनधास्त आणि मनमोकळं बोलणारी असते आणि तिच्या घरी पाहायला गेल्यावर काहीही न बोललेली ह्या तो खूप कन्फ्यूज झालेला असतो आणि त्याला असं वाटतं ती काही त्याला भेटायला येणार नाही. पण घड्याळात बघून तो विचार करतो, तिने 6चा टाईम सांगितला आहे, तर आपण थोडा वेळ वाट पाहू. इकडे पावणे 6ला मीटिंग संपून ते बाहेर येते आणि फोन चेक करते तर ऑलरेडी सचिनचा फोन येऊन गेला असतो.
ती लगेच त्याला कॉल करते आणि तिला 15-20 मिनिट लेट होईल सांगते आणि ती त्याला 5 मिनिटांनी कॉल करते सांगून फोन ठेवते. ती लगेच तिचं आवरून ऑफिस बाहेर येऊन त्याला परत कॉल करते. तो आधीच तिथे पोहोचला असतो. म्हणून ती त्याला दोघांना पण बरं पडेल अशा मधल्या एक ठिकाणी बोलावते. म्हणजे तिला पण जास्त लेट होणार नाही आणि त्यालाही उभा राहून कंटाळा येणार नाही. आणि आता दिवसभर त्याला भेटायला जाण्याबद्दल मनात काही विचार न आलेल्या युविकाला खूप टेन्शन येत असतं. जसं-जसं ती पुढे जात असते, तिचं टेन्शन अजून वाढत असतं. ह्याआधी ती कोणत्याच मुलाला लग्न ह्या विषयासाठी भेटलेली नसते. तिचे खूप मित्र असतात, पण आता ह्या मुलाबरोबर काय बोलायचं ह्याचा ती विचार करत असते. ती तिथे पोहोचते, तर सचिन तिच्या आधीच येऊन बाहेर तिची वाट बघत उभा असतो. ती त्याच्याजवळ जाते. युविका म्हणते, "हाय, सॉरी, थोडं लेट झालं. आज एक अर्जंट मीटिंग झाली आणि ती खूप लेट चालली." सचिन म्हणतो, "इट्स ओके. आपण आज जाऊया की इथेच बोलायचं आहे सगळं?" ते हॉटेलमध्ये जाऊन बसतात. कॉफी ऑर्डर करतात आणि थोडं इकडे-तिकडे पाहत युविका म्हणते, "तुम्हाला खूप वेळ झाला का येऊन? तुमचा फोन पण आला होता आणि मला रिसीव्ह नाही करता आला." ती त्याला परत एकदा सॉरी बोलते. सचिन म्हणतो, "खूप वेळ नाही झाला. तुम्हाला कॉल केला तेव्हा ऑफिसमधून निघत होतो. तोपर्यंत कॉफी येते." आणि ते कॉफी घेत थोड्या गप्पा मारतात. तोपर्यंत युविकाचा फोन वाजतो. ती तो सायलेंट करते आणि त्याच्याबरोबरच बोलत असते. पण परत तिचा फोन येतो म्हणून ती त्याला सॉरी बोलते आणि "मी हा कॉल अटेंड करू का?" विचारते. सचिन तिला हो बोलतो. जान्हवी म्हणते, "काय गं, कुठे आहेस? किती कॉल करायचे?" युविका म्हणते, "एक ना, मी ऑफिसमधून निघाली आहे, पण बाहेर आहे. फ्री झाली की कॉल करते." बोलून ती फोन ठेवते आणि परत कोणाचा कॉल नको यायला म्हणून फोन सायलेंट करते. युविका म्हणते, "सॉरी, माझा मैत्रिणीचा फोन होता. आपलं भेटून झाल्यावर आम्ही भेटणार होतो, पण मला इथेच यायला लेट झालं आणि मी तिला कॉल करायचा विसरूनच गेले." सचिन म्हणतो, "इट्स ओके. होतं असं कधी-कधी. तरी तुमचं खूप मोठं फ्रेंड सर्कल दिसतंय." युविका म्हणते, "हो, पण सध्या सगळ्यांबरोबर तेवढा कॉन्टॅक्ट नाही आहे. फक्त जे जवळचे आहेत त्यांचं भेटणं होत असतं फक्त." सचिन तिला बरेच प्रश्न विचारत असतो आणि ती उत्तरे देत असते. "तुम्हाला काही विचारायचं नाही का? म्हणजे तुम्ही खूप शांत आहात." आता काहीतरी विचारावं लागेल म्हणून ती त्याला त्याच्या स्कूलबद्दल विचारते. कारण त्याचं शिक्षण ठाण्यात झालेलं असतं आणि जेव्हा तो त्याच्या स्कूलचं नाव सांगतो, ती खूप आनंदाने त्याच्याकडे बघते. कारण त्या दोघांचं स्कूल एकच असतं. पण त्या दोघांमध्ये 5 वर्षाचा फरक असतो. त्यामुळे त्याच्या शाळेत असताना कधी संबंध आला नसतो. बराच वेळ ते दोघं शाळेबद्दल बोलतात. कारण आता त्यांना एक कॉमन टॉपिक भेटला असतो. थोड्या इकडच्या-तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर ते तिथून निघतात. बाहेर आल्यावर ती सचिनला बोलते, "तुम्हाला इथून रिक्षा मिळेल लगेच." तसं सचिन तिला बोलतो, "मी आता घरीच जाणार आहे. तुमचं घर पण वाटेतच आहे, तर एकत्र जाऊ. मी सोडतो तुम्हाला." युविका म्हणते, "थँक्स. पण मगाशी माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. ती थांबली असेल. मी जाईन तिच्याबरोबर." तो निघून जातो आणि ती थोडा वेळ थांबून त्याची रिक्षा पुढे गेली बघून दुसरी रिक्षा बघून ती पण निघते. कारण हॉटेलमधून बाहेर येताना तिने मोबाईल चेक केला असतो आणि जान्हवीचा मेसेज आला असतो, की "उद्या भेटू. मी विसरले होते. तू आज त्या मुलाला भेटणार आहेस." रिक्षात बसल्यावर ती पहिलं जान्हवीला कॉल करते आणि तिला थँक्स बोलते. जान्हवी म्हणते, "मला का थँक्स?" युविका म्हणते, "अगं, तुझ्या फोनमुळे मी त्याच्याबरोबर जाण्यापासून वाचले. आधीच 1 तास हॉटेलमध्ये बसून काय बोलायचं सुचत नव्हतं आणि अजून थोडा वेळ त्याच्याबरोबर रिक्षामधून गेली असती, तर माझं काही खरं नव्हतं." जान्हवी म्हणते, "ते जाऊ दे. काय बोललात ते? तर सांग ना." युविका म्हणते, "काही खास नाही. उद्या भेटल्यावर सांगते सगळं. चल बाय." उद्या भेटू बोलून ती फोन ठेवते. घरी आल्यावर सगळ्यांना एकत्र बसवून काय बोलणं झालं ते सांगते. म्हणजे एकेकाला सांगायला नको परत तेच सगळं. रात्री तिचं आणि रोहितचं काही बोलणं होत नाही म्हणून ती सकाळी ऑफिस निघाल्यावर त्याला कॉल करते. तो तिच्याच फोनची वाट बघत असतो. कालच सगळं त्याला सांगते आणि त्याला विचारते, "तुमचं कुठपर्यंत आलंय?" राज म्हणतो, "काही काय युविका, असं काही नाही आणि हो, विसरली नाहीस ना, आज मी चाललो आहे ते संध्याकाळी मला भेटायला ये. तसं काकी बोललीच असेल तुला आणि माझं काम पण आहे तुझ्याकडे." युविका म्हणते, "मी विसरले नाही, पण तुझं काम पण मला माहीत आहे. काय आहे बरं नाव?" जानू." राज म्हणतो, "काही पण असतं तुझं, ते जाऊ दे. पण ती बोलली का तुला काही?" युविका म्हणते, "अजून तरी नाही. मे बी जस्ट बिकॉज आय एम युअर सिस्टर. पण ती सांगेल मला." "बरं चल मग भेटू संध्याकाळी आणि ट्रेनच्या टाईमचा काही प्रॉब्लेम असेल तर कॉल कर." युविकाला राजच्या फीलिंग्स तर माहीत असतात, पण जान्हवीचं नक्की काय हे तिला माहीत करून घ्यायचं असतं. ह्यामुळे तिला तिच्या मैत्रिणीला गमवायचं नसतं. दुपारी लंच टाईममध्ये ती जान्हवीला कॉल करते
आणि तिला संध्याकाळी भेटायला लेट होईल सांगते. जान्हवी म्हणते, "काय यार तू? काल पण कॅन्सल केलं आणि आज पण लेट." युविका म्हणते, "अगं आज राज परत जाणार आहे आणि त्याला भेटायला मी स्टेशनला जाणार आहे. गीता आणि राणी पण स्टेशनला भेटतील. तू ऑफिसमधून ये तिथे." जान्हवी म्हणते, "ठीक आहे, मग मी पण येते तुझ्याबरोबर स्टेशनला. मी तुला पिक करते." "किती वाजता जाणार आहेस?" युविका म्हणते, "अगं तू कशाला त्रास घेतेस? तसं मी आधीच घरी जाणार आहे. आई त्याला टिफिन बनवून देणार आहे. तो द्यायचा आहे त्याला." जान्हवी म्हणते, "त्यात कसला त्रास? असं पण मला पण भेटायचं आहे त्याला." ती पडकन बोलून जाते. युविका म्हणते, "काय बोललीस का? काय तू?" जान्हवी म्हणते, "अगं मी बोलत होते असं, पण आपण तिकडेच जाणार आहोत, तर नंतर एकटी येण्यापेक्षा तुझ्याबरोबर येते." जान्हवी मनात विचार करत असते, आधीचं वाक्य हिने ऐकलं नसावं. युविका म्हणते, "ठीक आहे, मग आधी घरी जाऊन फ्रेश होऊ आणि नंतर जाऊ. चल मग बाय." संध्याकाळी त्या आधी घरी जातात. दोघी फ्रेश होतात. युविका आईला मदत करते डब्बा पॅक करायला आणि जान्हवी तयार होत असते. युविका तिला तयार होताना बघून बोलते, "मॅडम, आपण शॉपिंगला जाणार आहोत. कोणाला भेटायला नाही." घरी असल्याने ती जान्हवीला डायरेक्ट काही बोलत नाही. घरातून निघाल्यावर मात्र तिला राहत नाही म्हणून ती जान्हवीला बोलते, "तसंच जर तुला काही सांगायचं असेल तर सांगू शकतेस." जान्हवी म्हणते, "बरं झालं तूच बोललीस मला. तुला कधीपासून हे सांगायचं होतं." "पण?" युविका म्हणते, "पण काय? मी त्याची बहीण आहे." जान्हवी म्हणते, "सॉरी यार, पण मला खरंच कळत नव्हतं. तुला कसं सांगू? आणि अजून आम्ही पण ह्यावर काहीच बोललो नाही. मग मी तुला काय सांगणार होती? असं पण मला माहीत होतं राजने तुला नक्की सांगितलं असेल. तुम्ही एकमेकांच्या खूप क्लोज आहात ना आणि तुम्ही एकमेकांना जवळपास सगळ्या गोष्टी सांगता हे तर मला माहीतच आहे की." बोलता बोलता त्या स्टेशनला पोहोचतात. ट्रेन पण टाईममध्ये असते. त्याआधीच राजच्या डब्यात बसल्या असतो. त्या ठिकाणी येऊन उभ्या राहतात कारण ट्रेन 5 मिनिटं थांबणार असते. ट्रेन आल्यावर राज बाहेर येतो आणि त्या दोघींना बघून त्याला आश्चर्य वाटतं. राज म्हणतो, "हाय, तुम्ही दोघी सोबत?" युविका म्हणते, "नको असायला पाहिजे होतं का? चल गं जान्हवी, तुला बघून याला आनंद नाही झाला. उगाच आलीस तू माझ्याबरोबर. चल." राज म्हणतो, "अगं थांब की, मी असं तर नाही बोललो ना?" युविका म्हणते, "हां, घे तुझा डब्बा आणि माझं चॉकलेट कुठे आहे?" राज म्हणतो, "ते तर मी आज विसरलो." युविका म्हणते, "विसरलास तू? ते पण माझं चॉकलेट? चल, वॉयलेट काढ, लगेच मी घेते इथूनच." राज म्हणतो, "अगं तुझं चॉकलेट विसरून जमेल का मला? हे घे." युविका म्हणते, "थँक यू." आलेच मी. त्या स्टॉलवरून काहीतरी खायला घेऊन बोलून निघून जाते. त्या दोघांना बोलता यावं म्हणून राज म्हणतो, "हाय, तुला इथे पाहून छान वाटलं. कशी आहेस?" जान्हवी म्हणते, "मस्त. मग आता परत कधी येणार?" राज म्हणतो, "अजून काही फिक्स नाही. हे घे." युविकाकडे देणार होतो तुझ्यासाठी, पण आता तू आली आहेस तर तूच घे. तो खिशातून एक इन्व्हलप आणि एक चॉकलेट काढून तिला देतो. जान्हवी म्हणते, "हे काय आहे?" तोपर्यंत ट्रेनचा हॉर्न वाजतो आणि ती तो इन्व्हलप घेते. तोपर्यंत युविका पण तिथे येते. त्या दोघींना बाय बोलून तो निघून जातो. ट्रेन चालू झाल्यावर त्या पण तिथून निघतात. बाहेर येऊन त्या गीता आणि राणीची वाट बघत असतात. तोपर्यंत युविका जान्हवीला बोलते, "मला तुला काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मला माहीत नाही तुमचं काय बोलणं झालं आहे, पण मला असं वाटतं तू जो काही निर्णय घेशील तो खूप विचार करून घे, कारण हा तुझा संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. तुमच्या दोघांची स्वप्न खूप वेगळी आहेत. आमच्या घरून ह्यासाठी कधीच विरोध होणार नाही. पण आयुष्यामध्ये असे खूप क्षण असे असतात, जेव्हा आपल्याला फक्त आपल्या जोडीदाराची गरज असते. पण तुमच्या दोघांच्या नात्यात असं नेहमी होणार नाही. तो तेव्हा तिथे नसेल किंवा तूही त्याच्याबरोबर नसशील. तेव्हा एकमेकांचा विचार करून तुम्हाला स्वतःचं काही निर्णय घ्यावे लागतील. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घे, एवढंच बोलायचं होतं. इकडे 2 दिवस झाले तरी सचिन काहीच बोलत नाही म्हणून माया त्याला कॉल करते. माया म्हणते, "काय बंधुराज कुठे आहेत?" सचिन म्हणतो, "अरे वा, आज सकाळी सकाळी माझी आठवण कशी आली म्हणायची." माया म्हणते, "अरे काय आहे, 2 दिवस झाले तू युविकाला भेटून येऊन, तरी अजून काही सांगितलं नाहीस. म्हणजे तुला ती आवडली नाही? आवडली काहीतरी सांगायचं ना." सचिन म्हणतो, "अगं मी बोललो होतो आईला मला 2 दिवस दे, विचार करून सांगतो." माया म्हणते, "ते माहीत आहे, पण आता 2 दिवस होऊन गेले आणि त्यांचा फोन आला तर काय सांगायचं." सचिन म्हणतो, "आला होता का फोन?" माया म्हणते, "अजून तरी नाही, पण येईलच ना, आपण केलात नाही तर." सचिन म्हणतो, "ओके, मला संध्याकाळपर्यंत वेळ दे, मी सांगतो तुला." माया म्हणते, "अजून संध्याकाळपर्यंत?" सचिन म्हणतो, "मी करतो तुला कॉल, बाय." तो फोन ठेवतो आणि विचार करत असतो, नक्की तिला माझ्याशी लग्न करायचं आहे का? की कोणी असेल तिच्या आयुष्यात? पाहायला गेलो तेव्हा किती शांत होती ती, काहीच विचारलं नाही. जसं जबरदस्ती तिला कोणी समोर आणून बसवलं होतं. नंतर भेटलो तर आधी काहीच बोलत नव्हती, पण स्कूल सेम आहे म्हटल्यावर किती खुश होऊन बोलली होती ती.
मी जरा जास्तच विचार करतोय का? पण खूप गोड आहे ती. किती मस्त एन्जॉय करत होती ना ती. जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं होतं, विचार करतच तो कुणालला फोन करतो. कुणाल म्हणतो, "हॅलो, कधी येणार आहात आपण परत?" सचिन म्हणतो, "अरे, आज दुपारी निघेन." कुणाल म्हणतो, "चला तर सुट्टी संपली म्हणजे?" सचिन म्हणतो, "बरं, माझं एक काम होतं तुझ्याकडे. मला संध्याकाळी भेट. आल्यावर कॉल करतो तुला." कुणाल म्हणतो, "ओके, चालेल. बाय." दुसरीकडे संडे आल्यामुळे युविका सर्वांसाठी नाश्ता बनवत असते. आणि बाहेर बसून युविकाची आई अजून त्या लोकांचा काही फोन आला नाही ह्यावर युविकाच्या पप्पांना विचारत असते. तोपर्यंत युविका नाश्ता घेऊन बाहेर येते आणि त्यांचं बोलणं ऐकून त्यांना बोलते. युविका म्हणते, तुमच्याकडे दुसरा कोणताच विषय नाही आहे का? आणि फोन नाही आला तरी काय फरक पडतो? आई म्हणते, अगं असे काय कसं बोलतेस? म्हणजे त्यांनी फोन करून काहीच कळवलं नाही ना? युविका पुढे काही बोलणार तोपर्यंत तिचा फोन येतो आणि ती फोन अटेंड करते. युविका म्हणते, हां जान्हवी बोल. जान्हवी म्हणते, "चिल यार, सकाळी-सकाळी काय एवढी भडकली आहेस?" युविका म्हणते, "थोडं शांत हो." "काही नाही गं, तू बोल." जान्हवी म्हणते, "जर तुला काही काम नसेल तर घरी ये. आई-बाबा लग्नाला जात आहेत. गीताला पण कॉल केला होता, ती येणार आहे. मस्त काहीतरी प्लॅन करू आणि संडे एन्जॉय करू." युविका म्हणते, "ओके." येथे मी फोन झाल्यावर युविका आईला सांगते, की आज ती जान्हवीकडे जाते. संध्याकाळपर्यंत येईल. राणीला पण विचारते, ती येणार आहे का? पण तिचं प्रोजेक्टचं काम असतं म्हणून ती नाही बोलते. युविका जान्हवीकडे पोहोचते. "काय गं, गीता कुठे आहे? तुम्ही एकत्र येणार होतात ना?" जान्हवी विचारते. युविका म्हणते, "अगं हो, एकत्रच आलो, पण ती अक्षयच्या घरी गेली आहे. तो दिल्लीला गेल्यापासून ती तिकडे गेलीच नाही आहे म्हणून येईल ती थोड्या वेळाने." जान्हवी म्हणते, "ओके, मग तू काय घेणार आहेस ते सांग, म्हणजे लगेच बनवते." युविका म्हणते, "काही नको, ती आल्यावर बघू." जान्हवी म्हणते, "बरं एक मला तुझ्याशी बोलायचं होतं." युविका म्हणते, "काय गं, काय झालं?" जान्हवी म्हणते, "तिला मिठी मारत. थँक यू सो मच." युविका म्हणते, "अगं हो, पण काय झालं ते तर कळू दे." जान्हवी म्हणते, "बस सांगते सगळं. काल राजने एक एन्व्हलप दिला होता आणि मला थोडं टेन्शन आलं होतं. काय असेल त्यात म्हणून आणि जे तू मला काल बोलली होतीस त्याचा विचार करून ते अजून वाढत होतं. मग थोडा विचार करून ते मी ओपन केलं तर त्यात एक चिठ्ठी होती. त्यात त्याने आधी त्याच्या मनातलं सगळं सांगितलं होतं आणि नंतर जे सगळं तू बोलली होतीस ते लिहिलं होतं. ते सगळं वाचून झाल्यावर मी थोडा विचार केला आणि मी माझा डिसिजन घेतला आहे." युविका म्हणते, "ओके. मग तो काय आहे?" जान्हवी म्हणते, "आय विल से येस टू हिम." थोडीशी लाजताच उत्तर देते. युविका म्हणते, "येस, आय नो इट." युविका तिला लगेच मिठी मारते. जान्हवी म्हणते, "अगं, पण तुम्ही दोघं किती सेम विचार करता ना? म्हणजे त्यांनी मला सगळं किती छान समजावून सांगितलं आहे आणि माझं जे काही डिसिजन असेल ते त्याला मान्य असणार आहे." युविका म्हणते, "शेवटीला भाव कोणाचा आहे बरं? तू बोललीस का त्याच्याशी?" जान्हवी म्हणते, "नाही अजून. उद्या बोलेन. आज त्याचा फोन बंद असणार आहे." युविका म्हणते, "अरे हो, तो आजच पोहोचला ना, मग सगळी प्रोसिजर होईल. तोपर्यंत फोन बंद असेल." "ते जाऊ दे. इट्स पार्टी टाईम यार." तोपर्यंत गीता तिथे येते. "हॅलो पार्टी." ती पण माझ्याशिवाय. "आणि कसली पार्टी?" युविका म्हणते, "जान्हवी मॅडमना कोणीतरी आवडलं आहे." गीता म्हणते, "अरे वा, ही तर फार मोठी गोष्ट आहे. मग तर पार्टी झालीच पाहिजे. पण मला आधी तो व्यक्ती तर गेस्ट करू दे." जान्हवी म्हणते, "तू गेस्ट करणार?" गीता म्हणते, "का? मी नाही करू शकत का?" मग ती राजचं नाव घेते आणि जान्हवी आणि युविका तिच्याकडे बघतच बसतात. त्यांना असं बघताना पाहून गीता म्हणते, "काय आहे ना, मांजरीला कितीही वाटलं की आपल्याला कोणी पाहत नाही, तरी तसं नसताना मग त्या मस्त खायला ऑर्डर करतात. घरी बसून एक मूव्ही बघतात. खूप साऱ्या गॉसिप करतात. गीताच्या लग्नाची प्लॅनिंग करतात. तोपर्यंत जान्हवीचे आई-बाबा परत येतात. त्याच्याबरोबर थोड्या गप्पा मारून युविका आणि गीता घरी जायला निघतात. सचिन पुण्याला पोहोचतो आणि कुणालला घरीच बोलवतो. कुणाल आल्यावर लगेचच त्याला विचारतो, "मग मुलगी पसंत आली का?" सचिन म्हणतो, "तुला कसं कळालं? म्हणजे मी तर तुला काहीच सांगितलं नाही." कुणाल म्हणतो, "अरे आजकाल तू घरी गेलास की हेच कारण असतं ना, म्हणून विचारलं." सचिन म्हणतो, "हां, ते पण आहेच. पण एक प्रॉब्लेम आहे, म्हणून तुला बोलावलं आहे." कुणाल म्हणतो, "काय रे, काय झालं?" सचिन त्याला त्याचा मोबाईल देते आणि त्याला मुलीचा फोटो दाखवतो. कुणालला फोटो बघून आश्चर्य वाटतं. कुणाल म्हणतो, "अरे ही तर राजची बहीण युविका आहे ना, जिला आपण रत्नागिरीत भेटलो होतो." सचिन म्हणतो, "हो, पण तिला तू भेटला होतास, मी नाही." कुणाल म्हणतो, "अरे असं काय करतोयस? अरे तू तिला पाडताना वाचवलं होतास की?" सचिन म्हणतो, "हो, मान्य आहे. पण तेव्हा तिने मला पाहिलंही नव्हतं. न बघताच थँक्स बोलून निघून गेली होती." कुणाल म्हणतो, "मग प्रॉब्लेम काय आहे?" सचिन त्याच्या मनात असलेल्या सगळ्या गोष्टी त्याला सांगतो आणि म्हणून ती कन्फ्यूज आहे. कुणाल त्याला समजावतो,
की तू तिला पाहायला गेला होतास म्हणून ती नर्वस असेल आणि हे असं अरेंज मॅरेजमध्ये होतंच रे. तुम्ही थोड्या वेळासाठी भेटता, त्यात तुम्ही समोरच्या व्यक्तीला जज जज करता आणि हे त्या व्यक्तीला पण माहीत असतं. मग टेन्शन तर येणारच ना. पण मला हे नाही कळत आहे, की तुला तर हे माहीतच आहे. तू काही पहिल्यांदा कोणत्या मुलीला भेटायला नव्हता गेलास. सचिन म्हणतो, "तुझं म्हणणं पटतंय मला. बघतो मी काय ते." कुणाल म्हणते, "अरे, पण हे तर सांग, की तुला आवडली का ते? म्हणजे मी राजबरोबर पण बोलतो." सचिन म्हणतो, "वेडा आहेस का तू? राजला कशाला?" कुणाल म्हणतो, "अरे, माझा मित्र त्याच्या बहिणीबरोबर लग्न करतो आहे. तू हे तर सांगावं लागेलच ना." सचिन म्हणतो, "मी असं काही बोललो का तुला?" कुणाल म्हणतो, "पण तू नाही, पण नाही बोललास आणि तू एवढा विचार करतोयस म्हणजे होच असेल ना." सचिन म्हणतो, "काही विचार करतोयस तू? बरं आता 8 वाजले आहेत. तू काय खाणार आहेस ते सांग, मी ऑर्डर करतो." कुणाल म्हणतो, "तुला जर मला सांगायचं नाही आहे, तर ठीक आहे. पण एवढं तरी सांग, की ती आवडली की नाही?" सचिन म्हणतो, "तुला सांगितलं नाही तर तू ऐकणार आहेस का?" कुणाल म्हणतो, "नाही." सचिन म्हणतो, "मग ऐक. ती मला त्याच दिवशी आवडली होती, जेव्हा मी तिला रत्नागिरीला पाहिलं होतं आणि मला तेव्हाही माहीत होतं, की मला तिला पाहायला जायचं आहे." कुणाल म्हणतो, "काय माणूस आहे यार तू? सांगितलं पण नाहीस." सचिन म्हणतो, "बरं आता एक काम कर माझं, तिच्या भावाला काही बोलणार नाही आहेस. तर तसं त्याला माहीतच असेल, तरी तू काही बोलणार नाहीस. जेव्हा भेट होईल तेव्हा बघू." थोड्या वेळातच सचिन त्याच्या ताईला आणि आई-बाबांना फोन करून त्याचा होकार आहे असं सांगतो. तसं माया लगेच तिच्या मावशीला म्हणजे युविकाच्या आईची मैत्रीण सचिनचा होकार असल्याचं सांगते आणि युविकाच्या घरून अजून तरी काही कळलं नाही हे पण सांगते. मग लगेच मावशी युविकाच्या आईला फोन करते आणि त्यांना मुलगा कसा वाटला व त्यांचा काय निर्णय आहे ते विचारते आणि हेही सांगते की ते लोक त्यांच्या उत्तराची वाट बघत आहेत. आम्हाला वाटलं ते फोन करून कळवतील त्यांचं काय निर्णय आहे तो, म्हणून आम्ही पण वाट बघत आहोत. आई लगेच बोलते, "बरं ठीक आहे, मी लगेच सगळ्यांशी बोलून उद्यालाच त्यांना आमचा निर्णय सांगते." आणि आता तसं पण लेट झालं आहे, सकाळी त्यांना कॉल करते, सांगून युविकाची आई फोन ठेवते. फोन झाल्यावर त्या युविकाच्या पप्पांना सगळं सांगतात आणि आपण दोघं युविकाशी बोलून घेऊ. पण त्याआधी तुम्ही एकदा दादा आणि भाऊ बरोबर बोलून घ्या. सांगून त्या युविकाच्या रूममध्ये जाऊन बघतात, की ती काय करत आहे. पप्पांचे फोन झाल्यावर ते पण युविकाच्या रूममध्ये जातात. तेव्हा युविका आईला आज जान्हवीकडेच काय केलं ते सांगत बसली असते आणि ते पण तिच्या बाजूला जाऊन बसतात. युविकाला थोडं आश्चर्य वाटतं. युविका म्हणजे, "काय झालं तुम्ही दोघं पण माझ्याकडे असं का बघताय?" पप्पा म्हणाले, "हे बघ युविका, आम्ही तुला कोणत्याच गोष्टीसाठी कधी जबरदस्ती केली नाही. तुला नेहमी तुझ्या सगळ्या निर्णयामध्ये सपोर्ट केला आहे आम्ही. तुला हेही सांगितलं होतं, जर तुला कोणी आवडत असेल तर आम्हाला सांग. आम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण तेव्हा तू म्हणाली होतीस, की तुला आमच्या आवडीच्या मुलाबरोबर लग्न करायला आवडेल. त्यानंतरच आम्ही तुझ्यासाठी मुलं बघायला चालू केलं आणि खूप मुलांची प्रोफाईल बघूनच आम्ही सचिनला पसंत केलं आहे. तरी पण तुला त्याच्याबरोबरचं तुझं आयुष्य घालवायचं आहे, म्हणून शेवटचा निर्णय तुझाच असेल. आणि आम्हालाही तो मान्य असेल." आई म्हणते, "मला असं वाटतं पप्पा तुम्हाला आज जे बोलले त्याचा तू एकदा विचार कर आणि तू त्या मुलाला पण भेटली आहेस, तर तुला तो कसा वाटला त्याचाही विचार कर आणि तुझा निर्णय सांग. आणि अजून एक, त्यांना तू पसंत आहेस म्हणून आता तो जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुलाच घ्यायचा आहे. तसा तो मुलगा आम्हा सगळ्यांना आवडला आहे. पण हे तुझं आयुष्य आहे म्हणून तूच हे ठरवायचं आहे." युविका म्हणते, "त्या दोघांचा हात हातात घेऊन मला तुमच्या दोघांवर पूर्ण विश्वास आहे. तुमचा निर्णय कधी चुकणार नाही आणि म्हणून मी त्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहे." युविका त्या दोघांना मिठी मारते आणि "आय जस्ट लव्ह बथ यू ऑफ यू." आईच्या डोळ्यात पाणी येत आणि ते पाहून युविका लगेच बोलते, "अगं मी आताच जात नाही आहे." एवढा वेळ शांत उभी राहून पडणारी राणी लगेच तिथे येते आणि बोलते, "मी पण ह्या फॅमिलीचा भाग आहे. विसरलात का?" युविका म्हणते, "ये ये, तुला विसरून कसं चालेल ना." राणी म्हणते, "पण बरं झालं तू हो बोललीस, म्हणजे आता तू गेल्यावर ही सगळी रूम माझी. पप्पा ही गेली ना, की लगेच आपण ही रूम डेकोरेट करून घेऊ माझ्या पसंतीने." युविका म्हणते, "आली मोठी रूम डेकोरेट करणारी. त्यापेक्षा मी एक काम करते, त्या सचिन का इथे शिफ्ट व्हायला सांगते आणि तुलाच ह्या रूममधून बाहेर काढते." राणी म्हणते, "बघा पप्पा ही काय बोलते आहे. थोड्या वेळापूर्वी ज्याचं नाव घेतलं तरी चिडचिड करायची. आता त्याला डायरेक्ट घरात आणून ठेवणार बोलते." तोपर्यंत आईचं लक्ष घड्याळाकडे जातं आणि त्या बोलतात, "तुमच्या दोघींचं काही संपणार नाही. मी जेवण वाढायला घेते. तुम्ही या सगळे आवरून. आज खूप लेट झाला आहे." त्यांच्या मागोमाग पप्पा पण जातात आणि एवढा वेळ स्वतःचे अश्रू लपवून ठेवलेली युविका रडायला लागते. तिला असं पाहून राणी तिला जवळ घेते आणि बोलते, "अगं रडतेस काय? तुला आताच नाही पाठवत आहोत.
वेळ आहे अजून लग्नाला. आता तर फक्त हो बोलली तू. युविका म्हणते, तुला आता नाही कळणार हे. तुझं लग्न ठरलं की विचारते मी तुला. राणी म्हणते, बरं चल आता. आधी फ्रेश होऊन ये. नाहीतर आई पण परत चालू होईल तुझ्याबरोबर. युविका म्हणते, चल तू पुढे मी येते लगेच.